नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या नडगिवे परिसरात डोअर टू डोअर सर्वेक्षण. परप्रांतीयांची कॅनॉन मार्गे दोडा मार्गात घुसखोरी, सीमाबंदीनंतर चोरवाटांचा होतोय वापर. आणि कलिंगड बागायतदारांवर ओढवला दुष्काळ 13वा महिना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सिंधुदुर्गातील पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना रुग्ण अडकलेल्या नडगिवे गावात सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिफे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक दाखल झाले. नडगिवे गावासह 7 किलोमीटरच्या परिसरातील सर्व गावांचा डोर टू डोर जात सर्वे केला. सिंधुदुर्गातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कणकवली तालुक्यातील नडगिवे गावात आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणेनं नडगिवेसह परिसरातील गावांमध्ये सकाळीच सर्वे केला. मुंबईहून आलेला कोरोनाबाधित रुग्ण गावातील होळीच्या पालखी उत्सवात सहभागी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नडगिवेत दाखल झालेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिफे यांनी वैद्यकीय पथकाकडून संपूर्ण नडगिवे गावाचा सर्वे केला. तसंच नडगिवेपासून परिसर बफर झोन म्हणून दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात जात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये कधी आला याची माहिती घेतली. जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाळा जठार, कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, नडगिवे सरपंच अमित मंडेकर आदी यावेळी उपस्थित होते. नमस्कार, मी नडगिवे सरपंच अमित मांजरेकर नडगिवे गावातील ग्रामस्थांना एक आवाहन करतो की सर्वांनी शांततेचं आणि घाबरून जाऊ नये. सर्व जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्ण नडगिवे गावाची काम करत आहे. तरी सर्व लोकांनी आरोग्य यंत्रणेला व पोलीस यंत्रणेला योग्य ते सहकार्य करावे. आणि कोणाला जर ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास नडगिवे ग्रामपंचायत किंवा खारेपाटण सरकारी दवाखाना PSCमध्ये त्या जाऊन त्वरित उपचार घ्यावेत, ही नम्र विनंती. आणि सर्वांनी घाबरून न जाता आरोग्याची आपल्या काळजी घ्यावी ही विनंती आहे नडगिवे ग्रामपंचायत त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या मास्कचं सर्वे करणाऱ्या आरोग्य पथकामार्फत नागरिकांना वाटप करण्यात आलं. मुंबईहून आलेल्या ग्रामस्थांनी खबरदारी घेत घरातच थांबण्याचे आवाहन जठार यांनी केले. काल जी घटना घडली आणि नडगिवे येथील पॉझिटिव्ह पेशंट मिळाला त्या संदर्भात खरं तर आम्हाला तो धक्काच आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काल आम्ही सर्व आरोग्य यंत्रणा, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणापासून आपण सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. माननीय आमदार नितेश राणे यांनी फोनवरून सगळी चौकशी केली आणि त्याची तात्काळ दखल म्हणून त्यांनी मास्क पाठवले आहेत, सॅनिटायझर पाठवलेले आहेत आणि आम्हाला जे जे लागेल ते लागणं सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. दुसरी एक खेदाची गोष्ट आहे म्हणजे जे चाकरमणे आमचे गावाला येत आहे या कोरोनाच्या भीतीमुळे, परंतु त्यांना गावात यायची आम्हाला बंदी नाही, परंतु आल्यानंतर त्यांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावं. कारण हा जो पॉझिटिव्ह जो मिळालेला आहे तो निव्वळ मुंबईवरून आला आणि त्याच्यामुळेच मिळाला आणि तो सर्वत्र फिरत राहिला. आज आपल्याकडे गावात खेड्यागावातली अशी परिस्थिती आहे की प्रत्येकजण येतो, गावही येतो आणि एक 10-15 पोरं एकत्र येतात आणि क्रिकेट खेळतात. तिथे कुठेतरी बंधन आले पाहिजे. आणि अशा वेळी मला तर वाटतं की कायदा हातात घेऊन त्यांना घरी गप्प बसवलं पाहिजे आणि त्यामुळे प्रसार आणि जास्त होतं. आणि याची दक्षता म्हणून आपण या ठिकाणी पूर्ण जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आज आले आपल्या नडगिवे गावात पूर्ण टीम फिरते, प्रत्येक घरोघरी सर्वे करते आणि त्या नडगिवे गावात आपल्याला लागणारं जे आरोग्याचं साहित्य आहे तेही आपण आमच्या जिल्हा परिषदेच्या मार्फत आमदार नितेश राणेच्या साहेबांच्या माध्यमातून तालुक्याच्या वतीने सगळ्यांना पुरवतो आहे. आणि माझी लोकांना एक विनंती आहे की ही गांभीर्यता लक्षात घेऊन आपण कृपया घरातून बाहेर पडू नका, हीच विनंती आहे. मुंबईहून गावात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी तसंच हातावर होम क्वारंटाईन शिक्का असलेल्या ग्रामस्थांनी घरातच थांबावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी केलंय. जेव्हापासून भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे आणि या होळीच्या निमित्ताने मुंबईतील सर्व चाकरमानी गावी यायला निघाले, त्यावेळी सर्व आपला जिल्ह्यातून
होम क्वारंटाईन म्हणून शिक्के मारून जेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये मुंबईवर आले आणि त्यांना विनंती प्रत्येक क्षेत्रातून विनंती करण्यात आली, पण काही चाकरमान्यांनी ते मनावर घेतलं नाही, ऐकत नाही आहेत. म्हणूनच आजचा हा प्रकार 18 तारखेला हा पेडणेकर मुंबईवरून निघाला. घरात असताना त्याला कुठलाही आजार किंवा कुठलाही असं पॉझिटिव्ह विषय नव्हता, पण ज्यावेळी ट्रेनमध्ये बसल्यानंतर समोर आपल्या बाजूला माणूस कोण आहे, आपल्याला पुढे काय कसं फेस करायचं आहे हे त्याला काही माहीत नव्हतं. 18 तारखेला त्याच्या समोर त्याच डब्यात असणाऱ्या माणसामुळे त्याला संसर्ग झाला. त्यानंतर तो वैवडे उतरला, वैवड्यातून तरळ्यातून नडगिवे, आणि नडगिवेला आल्यानंतर होळीचे दिवस असल्यामुळे संपूर्ण गावामध्ये पालखीच्या निमित्ताने तो फिरलेला आहे. त्यामुळे संपूर्ण गाव आज या छायेखाली आहे. परंतु आज या ठिकाणी आमचे वित्त बांधकाम सभापती बाळा जेठार असतील आणि सर्व आरोग्याची जिल्ह्याची यंत्रणा, DH असतील, TMO असतील, MO असतील, ही सर्व यंत्रणा आज या ठिकाणी सकाळपासून कामाला लागलेली आहे. आज या गावामध्ये सर्व आरोग्याचं पथक जाऊन सर्वे चालू आहे. या गावाच्या आजूबाजूतून सर्व 7 किलोमीटर अंतरपर्यंत म्हणजे खारेपटण असेल, वारगाव असेल, कुरंगवणे असेल, या सर्व गावांचा सर्वे या निमित्ताने होणार आहे. म्हणून आताही मी सर्व चाकरमान्यांना विनंती करतो की जे जे होम क्वारंटाईन आहेत त्याने दक्षता पाळा, आपण घरीच थांबा, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी. आणि आता तरी आपण कृपया, आमची विनंती आहे की आपण हे जरा गांभीर्याने घ्यावं आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आहात, पूर्ण जिल्ह्यासाठी सांगतो, ज्या ज्या ठिकाणी आहात, ज्या ज्या गावामध्ये गेलात, आपण चाकरमानी आहात. आपण खरोखरच आपल्यामुळेच आमचे सर्व सण, आमच्या सर्व गावातले जे सण होतात, सर्व वार्षिक आपल्यामुळेच पार पडतात हे आम्हाला माहीत आहे. पण आपण आज ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे आणि या परिस्थितीचं गांभीर्याने आपण मनावर घ्यावं आणि आपण ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या घरी आपण थांबावं. जे 12 ते 14 दिवस होम क्वारंटाईन आहे ते दिवस आपण घरी थांबावं आणि या सर्व यंत्रणेला जे शिपायासारखे लढत आहेत, आरोग्य यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, या सर्वांना आपण सहकार्य करावं हीच या निमित्ताने मी आपल्या समोर तालुक्याचा सभापती म्हणून प्रार्थना करतोय. रस्त्यावर दिसेल त्याला उठावाशा काढायला लावणं, ठोकून काढणं असे प्रकार आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्रास दिसणार नाहीत. कारण आता खुद्द पोलीस अधीक्षकांनीच कोणाला सोडायचं आणि कोणाला जोडायचं याची नियमावली जाहीर केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं आता सारेच सावध झाले आहेत. काही महाभागांना अद्यापही कोरोनाचं गांभीर्य नाही. अशा दिलशहाण्या दुचाकीस्वारांना पोलीस दंडुका प्रसाद देत कारवाई करत होते. मात्र या कारवाईत सुक्याबरोबर ओलंही जळतं या उक्तीनुसार काही खरोखरच अत्यावश्यक सुविधांसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांचा प्रसाद मिळत होता. त्यामुळं नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर स्वतः पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना कारवाईबाबतच्या नियमावलीचं पत्रक तयार करून दिलंय. अत्यावश्यक वस्तू, अत्यावश्यक सुविधा कोणत्या, कोणाला रहदारी करता येईल, घरी कोणास पाठवावे व न ऐकल्यास गुन्हे दाखल कोणावर करावे याबाबतचे स्पष्टपणे आदेश यात देण्यात आलेत. त्यामुळं यापुढं हुज्जत न घालता पोलिसांचं ऐका आणि गप घरी शांत बसा, नाहीतर दंडुके खायला तयार राहा अशीच परिस्थिती यापुढे असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमा सीलबंद झाल्या तरी काही परप्रांतीय तरुणी यांना त्या कारणाने तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या कॅनलद्वारे दोडामार्गमध्ये घुसखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांनी दोन्ही राज्यांना जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे। त्यामुळे गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना जाण्या येण्याचा मार्ग बंद झालेला आहे। मात्र काही परप्रांतीय तरुणांनी यावर नामीशक्क लढवत तिलारीच्या कालवा मार्गाचा वापर केलाय। दोडामार्ग लगतच्या गोवा राज्यातील कासारपाल इथं स्थायिक झालेल्या झारखंड येथील 2 तरुणांना दोडामार्ग पोलिसांनी गांधी चौकात रंगेहात पकडलाय। कुठून आला तू? कुठून आला? ये नहर से आया सर। नहर से किधर से? वो नहर के साइड से आया हूँ। कैनल से? हाँ कैनल से। तुम किधर के हो? झारखंड से। झारखंड से। और उधर रहते हो, इधर कैसे आए? उधर गोवा में नहीं किधर जाने को मिलता है? हॉस्पिटल में है उधर? नहीं है ना सर। नहीं है। कासरपाल में यही नहीं है सर। किधर है सर? अरे कासरपाल, लेकिन इधर एंट्री नहीं है, तो ऐसे छुप के क्यों आने का? और छुप के आया तो इधर क्यों घूम रहा है? तो नहीं आता वो नहीं आधी येऊन राहिलो आता है सर। त्यांना या कृतीबद्दल दंडही ठोठावलाय। त्यांनी आपण वैद्यकीय सेवेसाठी आल्याचं सांगितलं खरं, मात्र प्रश्न उपस्थित राहतो, हे तरुण संपूर्ण सीमाबंदी व आंतरजिल्हा प्रवेशबंदी असताना हे तरुण गोव्यातून दोडा मार्गात येतातच कसे? त्यामुळे जरी प्रशासनानं सीमा बंद करून लोकांचे आंतरजिल्हा व आंतरराज्य संक्रमण पूर्णतः बंद केल्याचं सांगितलं असलं तरी हा दावा फोल ठरत असल्याचंही चित्र उघड होत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। त्यामुळे बांदा येथील सीमेवर शेकडो ट्रक चालकांना उपासमारीला सामोरं जावं लागलं। याची दखल घेत मंगेश तळवणेकर यांनी तातडीनं त्यांना मदत पोहोचली। लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। सिंधुदुर्ग गोवा सीमा सील केल्यानं बांदा इथं ट्रक चालकांना उपासमारीला सामोरं जावं लागतंय। सर्वत्र बंद असल्यानं एकाच वेळचं अन्नही त्यांना मिळत नाहीये। मध्य प्रदेश, हरियाणा सारख्या भागातून आलेले ट्रक चालक गेले काही दिवस उपाशी आहेत। याची माहिती मिळताच माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी धाव घेत त्यांना मदतीचा हात दिलाय। अन्न शिजवण्यासाठी लागणारं सामान, अन्नधान्य त्यांनी या ट्रक चालकांना सुपूर्द केलाय। त्यामुळे ट्रक चालकांनी मंगेश तळवणेकर यांचे ऋण व्यक्त केले। वो बाउंड्री महाराष्ट्र बॉर्डर पे कभी आए हैं उधर? 3 दिन हो गए हैं। आपका खाना पीना का क्या है हालत? खाना पीना का तो आज से स्टार्टिंग हुआ है। कोई भूखा सो रहा है, 4-5 ड्राइवर तो ऐसे भूखे सो रहे हैं। अभी आप व्यवस्था दिए हैं थोड़ा गाँव वाले। आप यहाँ मंगेश दरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासत संकटात अडकलेल्या अशा ट्रक चालकांना जनतेनं मदत करावी असं आवाहन श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेमार्फत मंगेश तळवणेकर यांनी केलंय। आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की हे जे आज ट्रकवाले बिचारे आलेले आहेत, मध्य प्रदेश म्हणा, हरियाणा म्हणा, कुठून ट्रकवाले आलेले आहेत, त्यांची जिथे थांबायची त्यांची तिकडेच त्यांना गाडी थांबवलेली आहे आणि त्यांना कुठलीही व्यवस्था नाही। आता हे तर 3 दिवस 5-6 जण त्यातले उपाशी पोटी झोपले होते। आम्हाला समजल्यानंतर मी ताबडतोब तातडीने आलो। त्यांच्याजवळ भांडी नव्हती, जेवणाचं साहित्य नव्हतं। गेटवरून पोलीससुद्धा लोक त्यांना आतमध्ये जाताना देत नाही, तिकडे पण त्यांना इकडे जेवणाची वगैरे कुठली व्यवस्था नाही। अशा परिस्थितीत आपण माणुसकी म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि भारतातल्या जनतेला एक विनंती करेन की असे जे ट्रकवाले वगैरे कुठे रस्त्यावर वगैरे थांबलेले आहेत त्यांना प्रत्येकाने मदत करा। आता त्यांना आम्ही तांदूळ म्हणा, भांडी म्हणा, हे सगळं साहित्य त्यांना आम्ही आमच्या परीने थोडंसं आम्ही दिलेले आहे। परंतु प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती राहील की ट्रकवाले उपाशी आता 3 दिवस उपाशी बिचारे होते, त्यांना मदत करा ही माझी तुमच्या लाईव्ह सिंधुदुर्गमध्ये विनंती आहे। आणि काहीही करून प्रत्येकाने एकमेकांना मदत करा आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही तिकडे निश्चिंत राहा। यंदा जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत मी स्वतः मंगेश तळवणेकर शेतकरी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आणि माजी शिक्षण आरोग्य सभापती म्हणून माझी एक जबाबदारी आहे। ती जबाबदारी मी पार पाडणार। यांना जोपर्यंत इथे असतील त्यांना हायवेच्या गाड्यांकडे जवळपास जमेल तेवढं आम्ही सहकार्य करून त्यांना व्यवस्थित ठेवू। कोरोना सारखं जागतिक संकट तोंडासमोर असताना अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहे। दरम्यान या परिस्थितीवर मात करायला शासकीय सेवकाप्रमाणे स्वतःच्या जीवावर उदार होत सावंतवाडीतील युवकांची टीम देखील अहोरात्र मेहनत घेत आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। त्वरित पाकिस्तानी हल्ल्याचा कडाडून निषेध करण्यासाठी, भारतीय जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सावंतवाडीतील शहरातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व तरुण तरुणींनी या निषेध फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा। देशावर
जर राज्यावर किंवा सावंतवाडीतील कोणत्याही नागरिकावर संकट आलं तर त्या संकटावर मात करायला ही यंग ब्रिगेड ढाल बनून उभी असते. कोल्हापूर, सिंधुदुर्ग इथं पावसानं माजवलेल्या हाहाकारात देखील लोकांच्या मदतीसाठी हे युवक संकटमोचकाप्रमाणे धावून गेले होते. एवढेच नव्हे तर रक्तदान हे श्रेष्ठ दान हे फक्त बोलून न दाखवता आपल्या कृतीतून ते दाखवून देत आहेत. युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत हा दिव्या सूर्यजी ग्रुप कार्य करत आहे. आज जगासह देशावर कोविड-19 अर्थात कोरोनासारखं जागतिक महामारीचं संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर मात करण्यासाठी 21 दिवसाचं लॉकडाऊन जाहीर करत घराबाहेर पडू नका असं आवाहन केलंय. त्यामुळे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. अशावेळी आपल्या परीनं पूर्ण प्रयत्नशील असणाऱ्या प्रशासनाला या युवकांनी मदतीचा हात दिलाय. रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असताना संघटनेचे उपाध्यक्ष अर्जित पोकळे आणि दीपक निगुडकर यांनी स्वतः रक्तदान करत एका महिला आणि 1 दिवसीय बालकाला जीवदान दिलंय. तर जिल्ह्याच्या सीमा सील केलेल्या असताना इमर्जन्सी पेशंटना मोफत 4 व्हीलरची सेवा हे युवक देत आहेत. संघटनेचे अध्यक्ष दिव्या सूर्याजी गौतम माठेकर यांनी बांबोळी, कुडाळ अशा ठिकाणी स्वतः ॲम्ब्युलन्स घेऊन जात पेशंटला वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय. संघटनेचे सल्लागार संजू विरनोडकर यांनी सांगली येथील रुग्णाला तातडीनं मणिपाल इथं पोहोचवलं. त्यामुळं आज ते पेशंट हयात आहेत. तर संघटनेचे स्वयंसेवक शुभम बित्रे, पार्थिल माठेकर जीवनावश्यक वस्तूंचा कोणताही मोबदला न घेता होम डिलिव्हरी करत आहेत. गोरगरिबांना अन्न, 500हून अधिक मास्क, सॅनिटायझरचं वाटप त्यांनी केलंय. तर डॉक्टर मुरली चव्हाण लोकांना घरोघरी जाऊन मोफत उपचार करतायत. स्वतःच्या जीवावर उदार होऊन ही यंग ब्रिगेड शहरात कार्यरत आहे. साहजिकच या युवकांच्या कुटुंबियांच्या जीवाला घोर लागलेली असेलच. मात्र वर्क फॉर नेशनचं ब्रीथ घेऊन पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, सफाई कामगार शासनाप्रमाणे स्वतःच्या जीवावर उदार होऊन दिव्या सूर्याजी ग्रुप करत असलेलं कार्य कौतुकास्पदच आहे. कोरोनावर मात करायला भाजप नेते महेश सारंग यांनी 4000 मास्कचं वाटप केलं. घरोघरी जात मास्क वाटप आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कोणी घाबरू नये, अनावश्यक घराबाहेर पडू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. देशावर कोरोनासारखं संकट उभं राहिलं असताना त्यावर मात करायला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन काळात सर्वांनी घरातच थांबून सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला सरकारनं दिलाय. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते महेश सारंग कोरोनाला रोखायला सरसावलेत. महेश सारंग यांनी तब्बल 4000 मास्कचं तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी आणि कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात वाटप केलं. घरोघरी जात या मास्कचं वाटप केलं आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तर आपण सर्वांसोबत असून कोणीही घाबरून जाऊ नये, अनावश्यक घराबाहेर पडू नये
शेतकऱ्यांची पार दैना झाली आहे. हातातोंडाशी आलेलं कलिंगडाचं पीक शेतातच कुजून वाया जाण्याची वेळ आली आहे. वराड मालवण येथील तरुणांनी अपार कष्ट घेऊन फुलवलेल्या कलिंगडाच्या बागेवर संकट आलंय, तर ग्राहकच एक नसल्याने त्यांचं आर्थिक गणितही कोलमडून गेलंय. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कोरोनाचं महासंकट, अशा दुहेरी पेचात महाराष्ट्रातला शेतकरी सापडलेला आहे. या बळीराजाची किती दुःख आहेत. गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे तर या बळीराजाचं कंबरच मोडून गेलेलं होतं. त्यातून कुठे थोडासा सावरतोय तर हे कोरोना ही महामारीचं संकट या बळीराजावरती कोसळलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भामध्ये बघितलं तर द्राक्ष, ऊस अशा नगदी पिकांना ह्याचा मोठा फटका बसलेला आहे. त्यातच 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे अक्षरशः या पिकांची धुळधाण उडालेली आहे. त्यातच गहू, ज्वारी अशी नगदी पिकं सुद्धा पार अगदी जमीनदोस्त झालेली आहेत. कोकणातील शेतकऱ्यांचं दुःख तर फारच वेगळं आहे. इथला शेतकरी जे काही त्याचं शेत आहे ते प्रामाणिकपणे राबतो, वर्षाचा जो काही तांदूळ गोटा आहे तो त्या शेतामध्ये पिकवतो आणि आपली वर्षाची बेगमी करत असतो. मात्र गेल्या काही वर्षात इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा काही फळ पिकं घेण्याचं सुरू केलेलं आहे आणि त्यातलंच एक नगदी पीक आहे ते कलिंगडाचं. कलिंगड हा साधारण नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यानचं येणारं पीक आणि या पिकाला इथे येणारे पर्यटकांचा सीझन म्हणा किंवा इथे येणारे पर्यटक म्हणा याच्या माध्यमातून बऱ्यापैकी दर मिळत असे. या कलिंगडाचे स्टॉल आपण नेहमीच बिबवण्यापासून झारापर्यंतच्या हायवेवरती दोन्ही बाजूला नेहमी बघत असू. परंतु कोरोनाच्या आलेल्या या महासंकटामुळे हे कलिंगडाचे शेतकरी, कलिंगड पीक घेणारे शेतकरी पार अगदी त्यांचं प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे. अशाच एका शेतकऱ्यांच्या आपण कलिंगडाच्या बागेमध्ये आलेलो आहोत. आज वराड गावातील या काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन इथे कलिंगडाची ही बाग फुलवलेली होती. त्यांची पहिली बाग जी होती तिला बऱ्यापैकी त्यांना दर मिळाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण ही फळ विक्री जी आहे ती बंद झाल्यामुळे आणि पर्यटकच बंद झाल्यामुळे या संपूर्ण बागेचं जे भवितव्य आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि ही कलिंगड अक्षरशः कुसून आणि फेकून देण्याच्या लायकीची झालेली आहेत. कालच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी या संदर्भामध्ये आवाज उठवलेला होता. एकूणच या कलिंगड उत्पादकांचं काय दुःख आहे, त्यांची काय व्यथा आहे आणि या छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने केलेल्या या बागेचं हे आपल्या डोळ्यासमोर झालेलं ही नासधूस बघून त्यांना किती त्यांचं नुकसान आणि त्यांना किती दुःख होतंय हे आपण जाणून घेऊया. काय अपेक्षा आहे तुमची? ही कलिंगड समोर दिसतायत, एवढा मोठा ढीग दिसतोय आणि जर खरेदीदार मिळाला नाही तर ती अक्षरशः फेकून देण्याच्या लायकीची होणार आहेत. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? महाराष्ट्र सरकारने आत्ताच काल जाहीर केलेलं आहे की ही इथली संपूर्ण व्यापारी वर्ग चालू राहतील, भाजीपाला, जीवनावश्यक सगळ्या वस्तू चालू राहतील. तर आपल्याकडे आता बघितलं तर बाहेरचे संपूर्ण महाराष्ट्रातले काही व्यापारी आहेत ते भाजीपाला वगैरे घेऊन आपल्याकडे सतत ये जा करत असतात. वर्षानुवर्ष त्यांचं चालू असतं. तर आमचं शासनाला मागणी आहे की ह्या व्यापाऱ्यांनी देखील आमच्यासाठी आपलं योगदान करावं आणि आमचा जो माल इथे कुसून जातोय, आम्ही जो आज माल आमच्या डोळ्यासमोर बघतोय, कुटुंब हवालदिल झालेलं आहे. आमचं कुटुंब पूर्णपणे घरात अन्नधान्यासाठी विचार करत होता की याच्यातून काय उत्पन्न येणार, आम्ही घरात कुठेतरी संसार चालू. परंतु आम्ही आज बघितलं तर हे संपूर्ण कुजून जाणारा जो माल आहे तो कुटुंब सुद्धा अन्न घरात जात नाही प्रत्येकाला. तरी हे शासनाने कुठेतरी त्यांच्या स्वाधीन करून याचा कुठेतरी योग्य आम्हाला भाव करून द्यावा एवढी आम्ही शासनाला विनंती करतो. नक्कीच हे जे काही पीक आहे, जी काही ढीग मारून ठेवलेले आहेत हे नुसतंच असंच वाया जाऊ नये
म्हणून ज्याप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातून भाजी विक्रेते किंवा फळ विक्रेते आपल्याकडे येऊन त्यांचा माल इकडे विक्रीला ठेवतायत, त्याचप्रमाणे ही कलिंगडं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विक्रीसाठी देण्यासाठी मुभा देण्यात यावी अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. या फळ पिकावरती, या कलिंगड पिकावरती काहीतरी आपल्याला उत्पन्न मिळणार आणि आपल्या घरात त्याची काहीतरी, आपल्या चरितार्थासाठी त्याची काहीतरी मदत होणार अशी माफक अपेक्षा ठेवून ही शेती कलिंगडाची केलेली होती. त्याच्यासाठी हे सगळे तरुण एकत्र आलेले होते. रात्रंदिवस राबून, पाणी घालून, पहारा करून हे कलिंगडाचं पीक त्यांनी फुलवलं आणि त्याचा रिझल्टही त्यांना दिसला. मात्र ऐन वेळेस कोरोनासारख्या एका प्रादुर्भावाने हे सगळं त्यांचं स्वप्न मातीमोल केलेलं आहे. या सर्व नुकसानीला जबाबदार कोण? एकीकडे निसर्ग, अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे कोरोनासारखी महामारी. काय करायचं या शेतकऱ्यांनी? निश्चितच या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना जर उमेद आणायची असेल तर त्यांना 100% त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करणं गरजेचं आहे. कालच जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी या कलिंगड पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी अपेक्षा आणि अशा प्रकारचं एक म्हणणं शासनाकडे मागितलेलं आहे. निश्चितच त्याच्यावरती पुढच्या भविष्यामध्ये कार्यकरण होईल. मात्र त्या अगोदर काही शेतकऱ्यांनी जसं व्यक्त केलं तरी आता किमान ह्याचे पंचनामे तरी करावेत किंवा आता हे जे पीक जे डोळ्यासमोर असंच वाया जाणार आहे त्याला कुठेतरी मार्केट मिळावं, ते कुठेतरी विकलं जावं आणि किमान हा केलेला खर्च तरी भरून निघावा अशी माफक अपेक्षा या सर्वच तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं काम केलेलं आहे, जी बागेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राबतायत अशा आप्पा परब आपल्या बरोबर आता आहेत. आप्पा, तुम्ही ही शेती म्हणजे रोपं लावण्यापासून ही फळं येण्यापर्यंत फार मेहनत गेली या सगळ्या शेतामध्ये. काय किती एकूण तुमचा काय खर्च आला आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्याच्यामधून किती उत्पादन मिळालं आणि किती उत्पन्न मिळालं आतापर्यंत? अवकाळी पावसाने भात शेती पूर्ण आमची बाद झाली. त्यानंतर 4 महिन्यात सतत आम्ही कलिंगड करण्याच्या मागे आहोत. किमान 1.5 ते 2 लाख रुपये आज आमचा खर्च झालेला आहे आणि त्यातून किमान 10 ते 15 लाखाचं आज उत्पन्न अपेक्षित होतं. आज बघितलं तर ही सर्व मातीमोल झाली आहे. शासनानं आमका त्यात करून मदत देण्याची कृपा करावी, तातडीने पंचनामे करून. नक्कीच पंचनामे तातडीने करावेत आणि आम्हाला काहीतरी मदत करावी अशी त्यांची सुद्धा अपेक्षा आहे. 1 ते 1.5 लाख रुपये या सगळ्यांचा खर्च आलेला आहे आणि त्याच्यातून दरवर्षी किंबहुना जेव्हापासून ते कलिंगड करतायत या पूर्ण सीझनमध्ये त्यांना 10 ते 15 लाखाचा फायदा होतो. परंतु या कोरोनाच्या संकटामुळे हे त्यांचं सगळं जो फायदा आहे तो अक्षरशः मातीमोल झालेला आहे आणि हे नाशवंत पीक असल्यामुळे ते अक्षरशः पुसून जाण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. एकूणच बाहेरच्या जिल्ह्यातून फळ भाजी आपल्या जिल्ह्यामध्ये येते आणि या भाजीला आणि फळाला जिल्ह्यामध्ये विकण्यासाठी किंवा त्या गाड्या येण्यासाठी शासनाने काही तरतूद केलेल्या आहेत. पासेस देण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे. त्याच पद्धतीने या सुद्धा कलिंगडाच्या विक्रीसाठी इथली ही जी कलिंगडं आहेत ती इथल्या मार्केटमध्ये जे कोणी खरेदी घेणारे आहेत त्यांनी विकत घ्यावी आणि ग्राहकांना विकावी अशी सुद्धा काही अपेक्षा इथल्या काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. दादा, काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात? बाहेरून आमच्या जिल्ह्यामध्ये येतात फळभाज्या वगैरे, तशीच आमची पण इथून फळभाज्या कलिंगड बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जावं, त्या व्यापाऱ्यांनी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आमचं जे नुकसान झालेलं आहे ते गव्हर्नमेंटने पण त्याचा विचार करावा आणि आम्हाला पुढे नुकसान द्यावं ही आमची अपेक्षा आहे. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आमची फळे जावं अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जसं आपल्या जिल्ह्यामध्ये बाहेरून फळभाजीपाला येतोय त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातली ही फळं बाहेरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा विक्रीला जावी आणि किमान झालेला खर्च तरी भरून निघावा अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. निश्चितच ही अपेक्षा ही काही वावगी नाहीये. ही जेव्हा कलिंगडाची शेती लावलेली होती त्यातून पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला हे अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे आणि काही एक ठराविक आपण मनसुबे रचलेले असतात की हे झाल्यावरती आपण हे करू. परंतु या कोरोनाच्या प्रचंड मोठ्या संकटामुळे किंवा या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे सगळं जे त्यांचं स्वप्न आहे ते मातीमोल झालेलं आहे. या सगळ्या आपण हे शेतकरी बघतोय, सर्वसामान्य असे शेतकरी आहेत आणि त्यांनी केलेली मेहनत
ही पूर्णपणे या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मातीमोल झालेली आपण बघतोय. आणि निश्चितच या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या शेतकऱ्यांना जर दिलासा द्यायचा असेल तर एकतर शासनाने मदत करावी, किंवा हे जे काही त्यांनी आता ही जी कलिंगड विक्रीसाठी तयार आहे ती कलिंगड घेण्यासाठी कुणीतरी एखाद्या खरेदीदाराने पुढे येऊन ही होलसेलमध्ये घ्यावीत आणि ती इथल्या मार्केटमध्ये तरी विक्री करावीत, अशी सुद्धा त्यांची इच्छा आहे. आपल्या बरोबर एक दादा आहे. दादा, तू हे या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेस, यंग आहेस, फार उमेदीने ह्या शेतामध्ये तू राबलेला आहेस की आपल्याला 4 पैसे याच्यातून उत्पन्न मिळतील, परंतु आज जेव्हा हे तू समोर बघतोयस आणि त्याला मार्केट नाहीये, काय तुझ्या मनाची व्यथा आहे? काय आता मार्केट पूर्ण आमचं डाऊन झालेलं आहे. त्यात का आम्हाला 4 पैसे कुठेतरी भेटणार होते ते पण भेटत नाही. त्याला आता काय करणार? सरकारने कुठेतरी आम्हाला मदत करून द्यावी. नक्कीच सरकारने मदत करावी अशी अपेक्षा त्या दादांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आपण बघतो 4 माणसं आपल्या गावातली एकत्र येतात आणि फार उमेदीने एखादं शेत करतात, नगदी पिकाचं एक शेत घेतात. त्यात करून गेल्या काही वर्षामध्ये कलिंगड जे आहे या कलिंगडाचं उत्पन्न घेण्याचं बऱ्याच गावांमधून बचत गटामार्फत म्हणा किंवा काही ग्रुप एकत्र येऊन म्हणा कलिंगडाची शेती करण्याचं गेल्या काही वर्षापासून आपण बघतो इथे कोकणामध्ये. आणि त्याला बऱ्यापैकी मार्केट हे मिळत होतं. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हे मार्केट त्यांचं पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे. आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून भारतात नव्हे जिल्ह्यात सुद्धा संचारबंदी लागू केलेली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा जे स्टॉल बसत होते त्या स्टॉल मध्ये कलिंगड विक्री सुद्धा बंद केलेली आहे. फक्त जीवनावश्यक जी सेवा आहे ती सुरू ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. याच आदेशांमध्ये जेव्हा आपण भाजी आणि फळ विक्रीचा सुद्धा समावेश आहे, मात्र अशा या फळ विक्रीमध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन फळं इथे विक्री करण्यापेक्षा जर फळ विक्री इथली जी फळं आहेत, मग ती कलिंगड म्हणा, केळी म्हणा किंवा तत्सम फळं म्हणा, ह्यांची जर विक्री केली तर निश्चितपणे इथल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. वराड गावातील काही युवक एकत्र आले आणि त्यांनी कलिंगडाची शेती केली. नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यामध्ये या कलिंगडांना भरपूर मोठा डिमांड असतो. मग ते येणारे पर्यटक असू देत किंवा इथली लोकल जनता असू देत, या कलिंगडाच्या पिकावर काही लोकांनी मनसुबे सुद्धा रचलेले होते. मात्र अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे कोरोनासारखी महामारी या दोन्ही संकटांमुळे या शेतकऱ्यांचं कंबरडं पाड मोडून गेलेलं आहे. वराड गावातील हे तरुण एकत्र आले. त्यांनी इथे एक बंधारा सुद्धा घातला जेणेकरून या कलिंगडाच्या पिकांना त्यांना पाणी देता येईल. तो बंधारा हे 15-20 जण एकत्र आले, तो बंधारा घातला. नोव्हेंबर पासून या सर्व पिकाची मशागत केली, त्याची राखणी केली आणि फळं आली त्यावेळेस कोरोनाचं संकट भारतावरती नव्हे जगाला भेडसावायला सुरुवात झाली. त्यात करून पहिली जी बाग होती त्या बागेला थोडासा फायदा झाला. मात्र ही जी काही दुसरी बाग तयार झाली आणि हे पीक जेव्हा तयार झालं, हातातोंडाशी आलं, त्यावेळेस कोरोनामुळे संपूर्ण भारतभर संचारबंदी लागू केल्यामुळे रस्त्यावरचं सगळं जे काही पब्लिक आहे ते शांतपणे आपापल्या घरामध्ये बसून राहिलं, किंबहुना फक्त भाजी किराणा माल ह्याच्यासाठी बाहेर पडू लागलं. अशा परिस्थितीमध्ये या सर्व तरुणांनी घेतलेली ही जी काही मेहनत आहे ती अक्षरशः मातीमोल झालेली आहे. काही तरुणांनी एकत्र येऊन जसा बंधारा घातला, या पिकाची रात्रंदिवस राखण केली, त्याचप्रमाणे हा जो काही 15 एकरचा आपण पूर्णपणे प्लॉट बघतोय ह्या कलिंगडाच्या शेतीचा, हा प्लॉट सुद्धा ही जमीन जी आहे ती काही शेतकऱ्यांनी भाड्यावरती घेतलेली आहे. उद्या
त्यांनी बोलताना असं सुद्धा व्यक्त केलेले आहे की शासनाने उद्या नुकसान भरपाई देण्याचं जरी ठरवलं तरी ज्याचा सातबारा आहे त्याला ती नुकसान भरपाई जाणार. मग आम्ही जे कसलो, ज्यांनी इथे मेहनत घेतली त्यांचं काय? निश्चितच हा प्रश्न अधोरेखित आहे. ज्यांनी कष्ट करायचे, ज्यांनी मेहनत घ्यायची, त्यांना जर त्याच्यातून जर काहीच मिळणार नसेल तर अशा तरुणांनी करायचं काय? हताश होण्यापलीकडे त्यांच्या हातात आता सध्याला तरी काहीच नाहीये. तरीही काही तरुणांनी अशी माफक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की हे जे कलिंगडाचे जे काही पीक आज 2-3 ठिकाणी त्यांनी डेपो मारलेली आहे, 350-350, 400 टनाची कलिंगडं पडून आहेत. त्या कलिंगडांना गिराईक मिळण्यासाठी बाहेरून जे व्यापारी येतात ते जसे आपली भाजी इकडे विक्रीसाठी घेऊन येतात त्याचप्रमाणे इथून फळं विक्रीसाठी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये घेऊन जावी. निश्चितच ही त्यांनी केलेली अपेक्षा ही वावगी नाहीच आहे. त्याचप्रमाणे शासनाने या सर्व गोष्टींचे पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत करावी अशी सुद्धा अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. परंतु ही मदत करताना ज्यांनी खरी मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी भाड्याने अशा जमिनी घेतलेल्या आहेत त्या वर्गाला निश्चितच विसरलं जाता कामा नये हे त्यांचं म्हणणं आहे. आणि ते वावगं सुद्धा नाहीये, कारण रात्रंदिवस मेहनत करून, खत पाणी घालून, पाणी पुरवठा करून, रात्रंदिवस या शेताची राखण करून त्यांनी या कलिंगडाच्या शेतीची ही जी काही जे काही केलेलं आहे कलिंगडाची शेती ती केलेली आहे. मात्र हातातोंडाशी आलेलं पीक कोरोनाच्या संकटामुळे अक्षरशः मातीमोल झालेलं आहे. या तरुणांना न्याय मिळणार का? खरंच या तरुणांना न्याय मिळणार का? हा जरी प्रश्न अधोरेखित असला तरी हे जे पीक आहे ते वाया जाऊ नये आणि किमान त्याची विक्री व्हावी आणि त्यांना 4 पैसे हातामध्ये मिळावे यासाठी तरी शासनाने 100%, प्रशासनाने 100% प्रयत्न करावा अशीच अपेक्षा या सर्व तरुणांनी व्यक्त केलेली आहे. देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, वराड. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतल्यानंतर जनता देखील याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत आहे. देवगड तालुक्यात प्रशासनापाठोपाठ व्यापारी वर्गाने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ग्राहकांच्या दुकानासमोर चौकोन आखले आहेत. एकूणच कोरोनाच्या लढ्यासाठी प्रशासनाला जनतेचेही चांगलं सहकार्य मिळताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध उपाय करण्यात येत असून आता स्थानिक व्यापारी वर्ग देखील सॅनिटायझर मास्कचा वापर करताना दिसत आहेत व जनतेसाठी त्याची उपलब्धता दुकानाबाहेर करून ठेवताना दिसत आहेत. 5 पेक्षा जास्त लोकांचा जमाव होणार नाही याकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापारी वर्गाच्या दुकानासमोर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपंचायत व ग्रामपंचायत प्रशासन व व्यापारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दुकानाच्या समोर चौकोन आखले. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीनं जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळताना कोणतीही अडचण होणार नाही याची प्रामुख्यानं दक्षता घेतली जाते. लोकसंवाद ट्रस्टच्या वतीनं देवगडमधील काही प्रभागात उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर व नगरसेवक योगेश चांदोसकर यांनी भाजी विक्रीची दुकानं उपलब्ध करून दिली आहेत. देशात संचारबंदी केल्यानंतर गावच्या सीमा देखील स्थानिक प्रशासन, गावचे पोलीस पाटील व ग्रामस्थ यांच्या वतीनं बंद करण्यात आल्यात. संपूर्ण चौकशी करूनच एखाद्या व्यक्तीला गावात प्रवेश दिला जातोय. शिरगाव येथील राजे ग्रुपच्या वतीनं शिरगाव बाजारपेठ ते नांदगाव येथील संपूर्ण रस्त्यावर जंतुनाशकाची फवारणी करण्यात येते. देवगड जामसंडे शहरात देखील नगरपंचायतीच्या वतीनं संपूर्ण ठिकाणी जंतुनाशक फवारणी केली जाते. एकूणच कोरोनाच्या लढ्यासाठी सर्वत्र जनता एकत्र येत प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करताना दिसते. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीने दखल घेतली आहे. राजापुरातील खरवते गावाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गावात येण्यासाठी नाकाबंदी केली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धेश मराठे यांनी. महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आता आपण राजापूर तालुक्यामध्ये आहोत. राजापूर तालुक्याचं आपण खरवते गाव या गावाचा आपण आज थोडक्यात आढावा घेतो आहोत. संपूर्ण खरवते गावाने गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी पाहतो आहोत की अशा ठिकाणी जे कुंपण आहे संपूर्ण रस्त्यालाच बांधणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे इथे लिहिण्यात देखील आलेलं आहे की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठी आम्ही हा रस्ता अडवलेला आहे. खरं तर ह्या खरवते गावाचे जे सरपंच आहेत ते सरपंचांनीच त्यांच्या नियंत्रणाखालीच हा निर्णय झालेला आहे. जवळजवळ 9 वाड्यांचा हा एक मोठा खरवते गाव आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून अगदी लगतच असलेला हा खरवते गाव आहे.
जेणेकरून मुंबई, पुणे किंवा अन्य परप्रांतातून ग्रामस्थ ह्या गावामध्ये येऊ नये आणि त्या अनुषंगाने कोरोना विषाणूची जो प्रादुर्भाव आहे तो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अशा अनुषंगाने काळजी म्हणून याप्रमाणे इथे एक रस्ता अडवून ठेवण्यात आलेला आहे. तुमचा खरोखे गावामध्ये आज तुम्ही गाव बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई गोवा हायवे पासूनच तुमचा जवळ असलेला हा गाव आहे. एकूणच काय पार्श्वभूमी आहे, तुम्ही सरपंच म्हणून काय आहे ते जरा थोडक्यात तुम्ही सांगा की जेणेकरून त्याचा एक आदर्श अन्य तालुक्यातल्या गावांनी घेतला पाहिजे. काय सांगाल? आमच्याकडे आपल्याला माहिती आहे की आता जो कोरोनाने जो धुमाकूळ या भारतामध्ये घातलेला आहे, मुळात याचा जो प्रादुर्भाव आहे तो थांबवण्यासाठी हा जमावबंदीसारखे किंवा घरातून कोणीही बाहेर पडता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हा जो गावाचा मुख्य रस्ता आहे तो आम्ही आजपासून या ठिकाणी बंद केलेला आहे. आणि या गावातून जाणारे जे काही अत्यावश्यक सेवेसाठी ज्या सुविधा आहेत, म्हणजे आरोग्य असेल किंवा एखादे साधनसामुग्री लोकांना आणायचे असेल तर या ठिकाणी आमचा गावचा जो कर्मचारी आहे ग्रामपंचायत कोतवाल यांना या ठिकाणी आम्ही नेहमी ठेवलेला आहे. मुळात ह्या गावबंदीचा एक मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला हा कोरोना जर थांबवायचा असेल किंवा त्याचा प्रादुर्भाव थांबवायचा जर असेल तर आपण सगळ्यांनी घरामध्ये थांबायला हवं. आणि लोकांनी घरात थांबण्यासाठी हा आम्ही या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या कोरोना प्रतिबंधक कृती दलाच्या माध्यमातून आम्ही हा गावबंदीचा हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला चांगलासा प्रतिसाद मिळत आहे आम्हाला. तुमचं जे कृती दल आहे ते कृती दल कशा पद्धतीने काम करत आहे? गावामध्ये 9 वाड्यांचा मोठा असं गाव आहे. तुम्ही काय कोरोनाचं प्रदूषण होणार नाही, प्रादुर्भाव होणार नाही म्हणून नेमकं काय करताय? आमच्याकडे तुम्हाला सांगायला एक आनंद वाटतो की आमच्याकडे जे उच्च शिक्षित मुलं आहेत यांनी देखील हा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे घेऊन लोकांना घरामध्ये थांबण्याचं एक आवाहन केलेलं आहे. आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक ऑटो रिक्षा गावामध्ये संपूर्ण फिरवली होती की जेणेकरून कोरोनाचा जो प्रसार आहे तो थांबवण्यासाठी किंवा कोरोनाचा आजारापासून लोकांना रक्षण करण्यासाठी जी काही लोकांनी घरात थांबायला हवं, जी काही काळजी घ्यायला हवी याबाबतचा जो व्हिडिओ होता, याबाबतची जी काही क्लिप होती ध्वनी फीत ती आम्ही गावामध्ये लोकांना फिरवून जनजागृती केलेली आहे. आमच्याकडे साधारणतः 200 लोक ही मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या लोकांना घरातच थांबण्याचं आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीने आवाहन केलेलं आहे. यासाठी आमच्याकडून आम्ही एक समिती गठीत केलेली आहे. याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या माध्यमातून आमचे आरोग्य सेविका आशा आहेत, यांच्या माध्यमातून हा सर्वे आम्ही केलेला आहे की जे बाहेरून आलेली जी लोक आहेत, पुणे असेल मुंबई असेल, या लोकांचा सर्वे करून त्यांना जास्तीत जास्त लोकांना घरात कसं थांबवता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. मुंबई गोवा महामार्गावरती जे काम करणारे कर्मचारी आहेत ते खरेच तर तुमच्या गावाचा सुद्धा एक भाग बनतात. त्याचा तुम्ही आढावा कशा पद्धतीने घेतला आहे का, काय सांगाल? आता खऱ्या अर्थाने आमचा ह्या गावातून हा मुंबई गोवा हायवे जातोय आणि या हायवेवरती काम करणारे काही केसीसीचे जे कामगार आहेत यांना देखील आम्ही विचारपूस केली, त्यांची देखील आम्ही काळजी घेतलेली आहेत. त्यांना देखील याचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही उपाययोजना करत आहोत. त्यांना देखील मास्कची व्यवस्था या आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे ते देखील आमच्या गावाचे घटक आहेत, या दृष्टिकोनातून त्यांना देखील एखाद्या वेळेला गरज भासल्यास कोणत्याही प्रकारची तर त्याला मदत करण्यास आम्ही आमची ग्रामपंचायत तत्पर आहोत आणि मदत देखील आम्ही करत आहोत. जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलाय. सिंधुदुर्गातही कोरोनाचा एक रुग्ण आढळलाय, त्यामुळे मालवणातील प्रशासनासह यंत्रणा अलर्ट झाली आहे. मालवणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा अलर्ट झाली आहे. तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी स्वतः दिवसभर शहरात गस्त घालतायत. नाक्यानाक्यावर पोलीस तैनात करण्यात आली आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे. गावागावात आरोग्य सेवकांमार्फत ग्रामपंचायत मार्फत सर्वेक्षण सुरू आहे, तर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. घरपोच साहित्य देण्यासाठी काही सामाजिक संस्था, स्वयंसेवकही सज्ज झाले आहेत, तर काही किराणा दुकान मालकांनी घरपोच साहित्य देण्यास पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्गात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातही पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. या दरम्यान काही जण क्रिकेट खेळत होते. या क्रिकेट खेळणाऱ्यांवरही पोलिसांनी षटकार आणि चौकार मारलेत. शिवाय क्रिकेटचे साहित्यही जप्त केलेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच मास्क न लावणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतायत. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
तर शहरात नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि बांधकाम सभापती यतीन खोत यांच्याकडून विशेष खबरदारी घेतली आहे. शहरात स्प्रे मशीनद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ही जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असल्याचे कांदळगावकर आणि खोत यांनी सांगितलं आहे. कुडाळात संचारबंदीचं कडेकोट पालन होताना पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर कुडाळात गर्दी नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कुडाळ शहरात गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कुडाळ पोलिसांचा कडक बंदोबस्त चौकात पाहायला मिळत आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू आहेत, तर मटण व चिकन विक्रीची दुकानेही सुरू आहेत. मच्छी विक्रेते सकाळी 11 वाजेपर्यंत मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्री करत होते. दरम्यान कुडाळातली बहुतांश दुकानंही बंद होती. सिंधुदुर्गात कोरोनाचा पहिला रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर कुडाळात गर्दी नियंत्रणात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातले असून प्रशासन असो किंवा सरकार आपापल्या परीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करत आहेत. त्यातच आता श्री मुसळेश्वर भजन मंडळ मुंबईचे बुवा राकेश नाईक, प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांनी भजनातून कोरोनाबाबत केलेली ही जनजागृती. भोग फळदार देशाना कर्मकरी बघायना भोग फळदार देशाना तार मिळून करू सामना संकटाने हो आम्हाला कित्येकांच्या हरवल्या वाटा भयंकर या दुःखांच्या लाटा कित्येकांच्या हरवल्या वाटा सारे मिळून लावू आता कोरोनाच्या गळ्याला काटा सारे मिळून लावू आता कोरोनाच्या गळ्याला काटा
देशबांधवांनो, कोरोनाच्या या संकटापासून वाचायचं असेल तर घरातच राहणे हा पर्याय आहे. अशा या भयानक संकटापासून वाचण्यासाठी तुम्ही घरात राहावं, याच्यासाठी एक प्रबोधनचं गीत सादर करतोय मी. उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. हात धुवून मास्क घालून, हात धुवून मास्क घालून, काळजी घेऊन घरात राहून, काळजी घेऊन घरात राहून, सामाजिक अंतराचं धोरण काढलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. केंद्र सरकारनं राज्य सरकारनं खंबीरपणे निर्णय घेऊन, खंबीरपणे निर्णय घेऊन, संचारबंदीचं धोरण काढून, लॉकडाऊनचं धोरण हो काढलं, लॉकडाऊनचं धोरण हो काढलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. नम्र विनंती सारे जनतेला, नम्र विनंती सारे जनतेला, घरातच राहू सांगा मित्राला, घरातच राहू सांगा मित्राला, आळा घालूया या कोरोनाला, जनजागृतीसाठी मत मांडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. उलट चक्र फिरलं कोरोनानं वेडलं, आज देशामध्ये संकट हो वाढलं. सावंतवाडी बाजारात हापूस आंबा दाखल झालाय, पण त्याचा दर 600 व 1000 रुपये डझन असून तो सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरच आहे. तर कोरोनामुळे आंबा बाजारात दाखल होऊनही ग्राहकच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी मोठ्या दिमाखात बाजारात दाखल होणारा हापूस आंबा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उशिराच दाखल झाला, पण त्याचा दर सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. 600 रुपये डझन तर मोठ्या आंब्याचा दर आहे 1000 रुपये डझन. सध्या देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यानं आंबा पीक धोक्यात आलं आहे. वर्षभर राबणारा शेतकरी 4 पैसे मिळतील या आशेवर असताना कोरोना महामारीनं कोकणातल्या आंबा बागायतदारांचा कंबरडं मोडण्याची वेळ आणली आहे. त्यामुळं जीवनावश्यक वस्तूत आंब्याचा समावेश होऊन देखील ग्राहकांनी मात्र आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. कोरोनाचा रुग्ण सापडलेल्या नडगिवे परिसरात डोअर टू डोअर सर्वेक्षण. परप्रांतीयांची कॅनॉन मार्गे दोडा मार्गात घुसखोरी, सीमाबंदीनंतर चोरवाटांचा होतोय वापर. आणि कलिंगड बागायतदारांवर ओढवला दुष्काळ 13वा महिना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट. आपण मात्र कुठे जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार.